पुरंदर तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। अनेक दिवसांपासून पुरंदरमधील प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा होणार अशी चर्चा होती, मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याने पुरंदरमधील नागरिकांना आता दिलासा मिळाला। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा असं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच खड्ड्यांमुळे किती मृत्यू झाले डिटेल माहिती काढा, जेलमध्ये टाकल्याशिवाय ठेकेदारांना कळणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी जयंत पाटील यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले। महाराष्ट्रात समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे 12 जागेची मागणी केली अशी अबू आझमी यांनी माहिती दिली। माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची विधानसभेची तयारी सुरू आहे। शेवगाव पाथर्डीमधून लढण्याचे संकेत आहेत। माजी आमदार चंद्रशेखर घुले सध्या राष्ट्रवादी पक्षात आहेत। सकारात्मक निर्णय घेऊन जनतेसमोर जाणार असल्याचं चंद्रशेखर घुले यांनी म्हटलं। व्यापाऱ्यांच्या उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरील सकारात्मक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। आमदार माधुरी मिसाळ यांच्या पुढाकाराने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे सिंदी रेल्वे शहराला तहसीलचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबियांसाठी वकील असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। कल्याण न्यायालयात असीम सरोदे हे बाजू मांडणार आहेत। त्रुटी आणि न्याय प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची माहिती न्यायालयात देणार आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे। या शर्यतीत बीसीसीआय सचिव जय शहांचं नाव आघाडीवर असून बीसीसीआयच्या सचिवपदी अरुण जेटलींच्या मुलाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ विविध महिला मंडळाच्या वतीने लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। जम्मू काश्मीरमध्ये भाजपची दुसरी यादी जाहीर झाली। यादी जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ झालाय। रवींद्र रैनांच्या उमेदवारीवरून जोरदार विरोध केला। आमदार रवी राणांनी दर्यापूर ते भातकुली दरम्यान एसटी बसने प्रवास केला। यावेळी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्याचं आवाहन त्यांनी महिला प्रवाशांना केलं। तसेच ग्रामीण भागात बसची दुरावस्था झाल्याने नवीन बस देण्याची मागणी आमदार रवी राणांनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी नियुक्ती झाली। उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली। लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे। लोकांमध्ये संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं अमित शहा म्हणाले। तसेच झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे 5 नवे जिल्हे बनणार। सौर ऊर्जा निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मात्यांकडील वाढत्या मागणीमुळे देशातील चांदीची आयात चालू वर्षात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे। आयात वाढल्याने चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे। देशातील चांदीची आयात दशकातील सर्वोच्च पातळीवर होती। आक्रमक श्वानांना पाळण्यास बंदी घालण्यासंदर्भातील प्रस्ताव अखेर केंद्र शासनाने मागे घेतला। आज श्वान दिनानिमित्त श्वानांची योग्य काळजी घेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचं मत मांडण्यात आलं। अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत महिलांना शरीरासह चेहरा झाकणंही बंधनकारक करण्यात आलेलं आहे। महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासही बंदी घालण्यात आली। मात्र या नव्या कायद्याला संयुक्त राष्ट्रांनी मात्र विरोध दर्शवला। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने अकोल्यात कॅन्डल मार्च काढण्यात आले। आरोपीवर कठोर कारवाई करत न्याय देण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली। गोकुळाष्टमी निमित्ताने आज मुंबईतील अनेक भागातील वाहतुकीत बदल करण्यात आली। सांताक्रूज वाहतूक विभाग हद्दीतील हरे राम हरे कृष्ण मंदिर, जुहू आणि विलेपार्ले येथे भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला। केंद्र सरकारने रेशन कार्डच्या धान्य वाटप नियमात मोठा बदल केलाय। सरकार आता तांदूळऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देणार। आदित्य ठाकरेंच्या पैठण दौऱ्यावेळी मराठा आंदोलकांनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। आंदोलकांनी घोषणाबाजी करता आदित्य ठाकरेंचा रस्ता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।